गावात येऊन. बर बर हा. लवकर या. बरं. हा. अ शांताबाई, गणू कुठे गेला? अण्णा तुम्ही काय काम काढलं होतं गणूकडं? आत्ताच गेलाय शेळीला गवत आणायला. काय नाही, ते बारीक खड्डे घ्यायचं होतं वावरात. अहो अण्णा बसा की पाणी घ्या, मी चहा टाकते. नको नको, चहा नको, लय वावरात कामं पडलेत. तेवढं गणूला आल्यावर सांगा, येतो मी. बरं बरं सांगते. आई 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 अण्णा कशाला आलता का? अरे काय नाही, तुला ते रानात खड्डे खाणायला बोलवलंय तिकडं. खड्डे कांदा बोलावलं. हा बरं बरं बांध भाकर आणि जातो मी मग. बर. अरे गणू भाकर तर खाऊन जाय बाबा. अगं आधीच कामाला लागत नाही कुठं आणि त्याच्यात भाकर खात बसतो इथं मी. बांध भाकर लवकर. असं म्हणतो. हा बरं बांधते बाबा. कामाच्या नादात ह्या पोराला भाकर खायची आई सुद्धा. बांधली का भाकर? हा बांध धर बाबा. इथं अन्न रानले लांब आहे. घे. तू उशीर व्हायचं जायला. हा. आणि कामाच्या नादात भाकर खायला विसरू नका. हा? हा. हा. आई, ए आई, आई, ओ बाबा, अहो सांगा ना तिला आईला. काय सांगू? अहो किती वेळचा हाका मारतोय. येईल, कामात असेल ती. आई, काय काय आई, किती आवाज द्यायची तुला? काय गे, मला नको अशी भाजी, त्याच्यात मीठ सुद्धा नाहीये. आणि ही भाजी नाही आवडली तर दुसरी करून देते, पण असं जेवणावर राग नाही काढायचा नको बाळा. मला, जातो मी. अहो सांगा की ह्याला. हो बाबा, 2000 रुपये द्या. कशाला हवे तर तुला पैसे? पैसे नाहीत माझ्याकडे. काय पैसे बिसे काय नाही? अहो एवढी शेती, धंदा, प्रॉपर्टी ही सगळी कोणासाठी? हा, माझ्यासाठीच ना. आणि तसं पण तुम्ही मेल्यावर ही प्रॉपर्टी माझ्याच नावावर होणार आहे ना. हे सगळं ना मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती कमवलंय, कळलं का? एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही तुला. चल, चालतो नजरेसमोरून माझ्या. अहो शांत व्हा, नका त्याचं फार मनावर घेऊ. लहान आहे तो अजून, जाऊ द्या ना आता. द्या त्याला पैसे. तूच लाडवून ठेवलंयस त्याला, माहितीये? पैसे नाहीत माझ्याकडे. घे, धर. अहो तुम्ही त्याचं लय मनावर घेतात. द्यायचे ना त्याला पैसे. अगं दामिनी, मला कळत नाही का? हे सगळं मी त्यासाठीच कमवलेलं आहे. पण त्याला काही अक्कल आहे का? काही मदत करतोय का तो घरामध्ये कुठल्या गोष्टीची आपल्याला? अहो समजन त्याला हळूहळू, लहान आहे अजून. बरं ते जाऊ दे. माझे जरा छातीत दुखतंय, मी आराम करते. काय नाही, अण्णा तिकडे कामाला चाललोय. हा का? बर, जपून जा मग. काय? हा येऊ का? हा.
अण्णा अरे कुठं कांदाच खड्ड? हे बाई इथं खांदाचे खड्डे हे बघ फावडन गमीला ठेवलं इथं. बर बर. किती कांदाचे का? हे बघ लवकर काम पूर्ण कर. हे इथं हे टिकाव फावडं ठेवलंय, पटपट कांदून घे. बर बर. ऐ वाढ खाऊ कोण करीन ते काम? अहो अण्णा करतो ना लगेच, जेवल्या का लगेच करतो मी. उठ पहिलं ते काम कर, मला लय अर्जंट आहे. बर बर करतो करतो. मी फोन करत होते तुला. काय करतो? ठीक चालेल. काय नकोस किती येऊ शकेल तुला गरजेचंच आहे तुला. बोल काय म्हणतेस? काय झालं रोहन, तुझा चेहरा का पडला इतका? हे बापाने ना वैताग दिलाय. काय झालं? अरे बापाकडे एवढं प्रॉपर्टी एवढा पैसा असून बाप मला 1 रुपया सुद्धा देत नाही यार. बस एवढंच ना. बस ना काय, तुझ्यासाठी एवढंच असू शकतं. वैताग आलाय मला. ती सिगरेट ठेवून दे आता, बस झालं. टेन्शन आलंय रे मला, काय करू सांग. पण नाही, त्याने टेन्शन थोडी ना येतं. बोल तू, काय चाललं? बाकी नाही, तू ती सिगरेट आधी खाली ठेव, मी काय सांगते ते ऐक. बोल ना मला, बोल काय. मला पैसे हवे होते, मम्मीचं दुखतंय माझ्या. बस काय झालं, बोल किती पैसे पाहिजे? तू देणार आहेस? अगं बोल तर तू. तुझ्या बापानेच तुला पैसे दिले नाही तर तू मला काय देणार आहेस? हे बा पिल्लू, बोल. किती पैसे हवे? मला नाही बोलायचं. अगं बोल ना, किती पैसे हवे? 25,000 देणार आहेस? 25,000 हो. फक्त? हो. दर ही अंगठी राहू दे. याचं मी काय करणार आहे? राहू दे, मम्मी आजारी आहे ना, हो. राहू दे. खुश? ए बोल. चल बोल. काही नाही. चल, मला एक फोन येतोय, मी जाते. अगं जीवन, नको तू जेव. अगं बाय जीवन, बाय बाय, मी फोन करते तुला. बाय. अगं ऐक ना. जाते मी. बाय. तुझं कोण आहे रे?
सिगरेट 220 रुपये मिळतात. बर हो अण्णा अण्णा हॅलो हॅलो झालं का पूर्ण काम? हा काम झालं. पैसे ठीक आहे. अहो अण्णा 300 रुपये ठरलं. अरे हे घे, एवढसा खड्डा नाही खाल्ला आणि 300 रुपये मागवतो. धर. अहो 300 होते अण्णा. अरे धर हे एवढे बाद झाले. चल येऊ का अण्णा? काम असलं सांगत जा. हा लाडू कसे आहेत? 200 रुपये किलो आहे. 200 रुपये द्या. हो. अरे काय रे इकडे काय करतो? ते अन्नाचं काम झालं का नाही? अरे ते काम झालं. हां. लाडू घ्यायचे होते म्हणून आलतो. हा का? मग घेतले का नाही? अरे नाही घेतले. आज लाडू बिडू घरी कोणाचं श्राद्ध पितंय? अरे कुणाचं श्राद्ध असलं तरच लाडू घेऊन जातील काय? तुला सांगतो अन्न वाचून माझा बाप गेला रे. मरायच्या आधी त्याला कुणी बी नाही विचारलेलं. एका भाकरीच्या तुकड्यासाठी त्रासला रे देव. मेल्या श्राद्धाच्या दिवशी सगळ्या भावकीने गोळावून गावात बुंदीचं गोड जेवण घातलं. बापाचं श्राद्ध म्हणून नैवेद्य म्हणून जेवण घातलं. माझा बाप मेला म्हणून तेव्हा लहान होतो मी. मला काय बी समजत नव्हतं. पण डोळ्यांनी सगळं दिसत होतं माझ्या. म्हणून जेवढं सुख देता येईल ना तेवढं सुख देणार मी माझ्या आईला. आणि माझ्या आईला माझ्याशिवाय दुसरं कोण? आणि ज्याला आई बाप नाही ना त्याला विचार त्यांची किंमत. भाऊ बहीण मुलं आणि एक वेळेस बायको पण सोडून जाईल रे. आई बाप मात्र त्यांच्या शेवटपर्यंत साथ देते. अरे वा. अरे मोठा माणूस जर गप्पा मारायला लागला. जेव्हा जबाबदारीचं वजन खांद्यावर पडतं ना तेव्हापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार संपतो. चल, जातो मी. माझी आई वाटत असेल. या. हो नमस्कार शेठ. नमस्कार पाटील. काय चाललंय? काय नाही बा. काय लय दिवसात येणं केलंय. अहो, काय नाही म्हणलं. शेठची गाठ घेऊन यावा. काय चाललंय काय सेवा करू? जेवढं सुख देता येईल ना तेवढं सुख देणार मी माझ्या आईला. ते लाडू पण दिले. लाडू 200 रुपये किलो. 200. 1 किलो करा बरं बॅग. हे छोट्या 1 किलो लाडू दे रे. काय ना हो मामा. इकडे ए विशाल लाडू घेऊन या रे. अरे लवकर तर यायचं का ना? अहो त्या अन्नाला काम अर्जंट करून द्यायचं होतं. अरे लय उशीर केला तू. अहो भाकर सुद्धा नाही खाल्ली बघा ना. त्याच्यामुळे ते करून दिलं अर्जंट काम त्यांना. बरं थांब ते लाडू घेऊन जा. धर. तरी घरला घेऊन जा. येऊ का? हा ये. हा चला. चल. आला हाय. भाकर खाल्ली का? भाकर नाही खाल्ली. कमोन दिसभर उपाशी जायला आणि पिशीत काय आणलं रे? मग नशिबाने आज लाडू भेटले. तुला लाडू आवडत आहेत ना? गणू अरे आज काय सण बी नाही का एवढे लाडू आणले? नाही काय मग तुला आवडत ना लाडू? भेटले तुझ्या नशिबाने आज म्हणून आणले. खा 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 बरं आधी एक. अरे मी नंतर खाई. नाही भात नाही आज तर खायचं तू. गणू आई काय झालं तुला रडायला? ती काळजी घेतो रे माझी. अगं मी कशाची काळजी करतो आई तुझी? गुणाचं रे ते गप रडू नको. गप रडू नको ग. नको. काळजी कशाची? अगं माझा बाप गेल्यापासून तू आता मला जागवलंय. हा? तू एक माझा सहारा रे बाबा आता. अगं तू उपाशी कुठे राहायची आणि माझे पोटाची खळगे भरायची तू आई.
हा तुला आणायचं मोठं तर मला केलंय गप रडू नको नाही मग माझ्या पण डोळ्यात पाणी यायला लागले रडू नको गप धर लाडू का माझं पारखी येऊन गेलं ना तू मी नाही बोलणार तुझ्या बरोबर मग जा नको रे बाबा मग आता रडायचं नाही डोळे पुस बरं आधी तू तर एक माझं सहारा रे तेवढाच. डोळे पुस गप गणू आज खरंच माझ्या कष्टाला फळ आला रे. अगं काही नको बोलाय तू धर अख्खे लाडू संपून घ्यायच्या मी शिवडीला गावात घेऊन येतोय हा रडू नको कायमची निसते रडत बसते निसते नाही रडत बाबा जा शेळीला गवत घालून ये. काय नाही कुठं चाललाय अरे या माझ्या हातात म्हणल्यावर काय मला कुठं नाही मासणार बरोबर ते सगळं सोड तुला माहिती गावात काय झालं रे काय बोलतो चल 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 वळव सायकल वळव लवकर अरे कुठं होता सकाळ जरा तुझ्या आईला लय वाट बघितली तुझी 1 तासापूर्वी अटॅक आला रे तिला आणि गेली ए अरे काही कसं बोलतो गाण्या काय झालंय गाण्या आई आई हे आई काय झालं ग तू आई काका अहो काय झालं माझ्या आईला तुला लाडू खायचे होते ना एक मिनिट लाडू आणले आई उठ ना ग लाडू सांगितले होते ना तू गेला खाला आई एकदा उठ एकदा बघ माझ्याकडं आई गेला ग ही इतकी शांत का पडली बाबा काय झालं आईला आई हे आई आई हे आई आई मी आलोय उठ ना ग हे आई आई अगं सगळ्याचं जेवण लय चांगलं होतं अगं मी तुला असंच म्हणलं होतं हे आई अगं बघ ना तुझ्या लेकराकडं आई अगं मला पैसे नको काय नको मला तू पाहिजे आई उठा हे पैसे नको मला आई उठा ग आई चुकलं माझं चुकलं आई चुकलं माझं तुझी आई गेली
आई उठ ग बोला आई बोला ग चुकलं माझं बाबा आई सोडून गेलं नाती जिवंतपणी सांभाळा, कारण मेल्यानंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही.